औरंगजेबाच्या काळात किंवा मुघलांच्या काळात हिंदू देवदेवतांच्या दर्शनाला जाण्याचा कर लागायचा आणि म्हणजे आपल्याला देवाच्या पाया पडायचं असलं तरी तुम्हाला तो कर भरावा लागायचा आणि त्याच्यानंतर आपण मंदिरात प्रवेश करू शकायचा। माझा असा प्रश्न आहे की औरंगजेब कोण? औरंगजेब तो होता जो कर लावत होता हिंदू देवदेवतांना पाया पडण्यासाठी का औरंगजेबाचं सत्ता आत्ता सुद्धा आपल्या भारतामध्ये आहे? मित्रांनो, आज सुद्धा कोणत्याही मंदिरात जा, तुम्हाला तिथं पहिलं तर पर्यावरण कर भरावा लागतो, एंट्री कर भरावा लागतो, त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये जाता तिकडे पार्किंग द्यायला लागते, मंदिरात लाईन लावायची, तर देवाचं डायरेक्ट जर दर्शन घ्यायचं असेल तर ॲडिशनल पैसे द्यायचे। मग मला सांगा, हे औरंगजेबाचं राज्य आहे का स्वातंत्र्य देशामध्ये आपण जगतोय? प्रश्न फार मोठा आहे मित्रांनो। हा व्हिडिओ पूर्ण ऐका, मला बरेचसे असे सामाजिक प्रश्न तुमच्या समोर मांडायचे आहेत आणि याचा जाब सरकारला विचारायचा आहे, समाजाला विचारायचा आहे की नक्की आपल्या देशात चाललंय काय आणि इथून पुढे सामान्य माणसाने मिडल क्लासनी कुठे जायचंय, काय करायचं याच्यावरती मला बोलायचं आहे। नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले मागचे 22 वर्ष फायनान्समध्ये काम करतोय आणि मागच्या 10 वर्षापासून आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून लोकांना आर्थिक स्टेबिलिटी मिळवून देण्याचा प्रयत्न करतोय। मित्रांनो, माझा प्रश्न साधा सिंपल आहे। मी साधारणपणे वर्षाचा जो या वर्षीचा टॅक्स आहे माझा 25 ते 28 लाखाच्या दरम्यान मी भरलेला आहे। आता एवढा सगळा टॅक्स मी गव्हर्नमेंटला भरलेला आहे। त्याच्यानंतर मी जेव्हा केव्हा बाहेर पडतो तेव्हा मी गाड्या घेतलेल्या आहेत, माझ्या गाड्याचे मी रोड टॅक्स भरलेले आहेत। रोड टॅक्स भरल्यानंतर मी रोडवरती जातो, तिकडं मला टोल टॅक्स भरावा लागतो। टोल टॅक्स भरल्यानंतर मला ट्रॅकिंगची सवय आहे, मला गड किल्ले फिरायची सवय आहे। दर गुरुवारी मी एका गडावरती जाण्याचा प्रयत्न करतो। आता मी जेव्हा जिथं पब्लिक जास्त जातं अशा गडांवरती जातो, तिथं एंट्री फी घेतली जाते। लास्ट गुरुवारी मला वाटतं लोहगडला गेलो तो 25 रुपये पर हेड त्या लोकांनी आमच्याकडनं चार्ज केले। नमस्कार मित्रांनो, आज मी माझ्या टीमसह लोहगड किल्ला चढण्यासाठी आलेलो आहे। मी आता काल परवाच एक व्हिडिओ बनवून पाठवला, लाडकी बहीण योजनेनुसार 1500 रुपये प्रत्येक बहिणीला देणार आहे। मी आता किल्ला चढतो माझ्या टीम बरोबर, इज माय टीम। आणि हे लोहगड किल्ल्यावरती एंट्री करायला 25 रुपये पर हेड, पार्किंगचे वेगळे। मंदिरात जरी गेलं तरी पार्किंग, पोल्युशन टॅक्स। औरंगजेबाच्या काळात मंदिरात जायला पैसे लागत होते ते आणि आत्ता लागतात ते। मग औरंगजेबाचं राज्य चालू आहे का असा पण प्रश्न पडतो। मंदिरात जायला पण जास्त पैसे असतील तर लगेच एंट्री, कशाचाही पास काढा, कुठेही पैसे द्या आणि ह्या अशा फालतू स्कीम लोकांना अनाऊन्स करा। अशा पद्धतीने जर चालत राहिलं तर मला वाटतं श्वास घ्यायला सुद्धा पैसे घेतील इथून पुढची ही लोक। सो प्लीज बी केअरफुल। मित्रांनो, नक्की हे कोणत्या दिशेने चाललंय हेच मला समजायला तयार नाहीये। मी एक सामान्य कुटुंबातून, गरीब कुटुंबातून खूप मेहनत केली, पैसे कमवले, इन्व्हेस्टर झालो। आज स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला लागलो। स्टॉक मार्केट जसंही वाढायला लागलं, 2018ला जेव्हा स्टॉक मार्केट पिकला होतं, गव्हर्नमेंटने लगेच लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स 10% आणला, अबव 1 लाख। म्हणजे जिथं कुठं सामान्य माणूस पैसे कमवतोय तिथं गव्हर्नमेंट लगेच येते टॅक्स लावतोय। चला ठीक आहे, लावू द्यात। शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 15% होतं। त्याच्यानंतर 4-5 वर्ष मार्केट प्रॉपर नव्हतं, वर करत करोनाला बऱ्याचशा गोष्टी झाल्या। आता परत एकदा मार्केट पिकला गेल्यानंतर गव्हर्नमेंटनी काय केलं, पुन्हा एकदा लॉंग टर्म कॅपिटल गेन 12.5% करून टाकला, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 20% करून टाकला। म्हणजे आम्हाला जे काही कमवायचं आहे पहिलं जीएसटी भरा, त्याच्यानंतर जे काही आम्ही गेन करू थोडाफार इन्व्हेस्टमेंट करून तोही गव्हर्नमेंटला पाहिजे। बरं, गव्हर्नमेंटचं टार्गेट काय की इथून पुढच्या काळामध्ये सगळे ॲसेट क्लास एकाच पठडीमध्ये आणायच्यात। आता एकाच पठडीमध्ये सगळे जर ॲसेट क्लास आणायचे तर मी एवढी मोठी रिस्क स्टॉक मार्केटमध्ये कॅपिटलची घेऊन येतोय आणि तिकडे पैसे गुंतवतोय, उद्या त्याला बुडलं तर गव्हर्नमेंट देणार आहे का? मी माझी रिस्क घेतोय, त्याच्यावरती एवढा टॅक्स लावणं कितपत योग्य आहे मला माहित नाही। दुसरी गोष्ट, हे ठीक आहे, चला रिअल इस्टेटवरती बोलूयात। रिअल इस्टेटवरती आतापर्यंत इंडेक्सेशनसह 20% टॅक्स भरायचा होता। इंडेक्सेशन आपल्याला वापरता येत होतं। महागाई जेवढी वाढली आहे तेवढं मायनस करून राहिलेल्या पैशावरती आपल्याला 20% टॅक्स भरला तर भागत होतं। गव्हर्नमेंटला हे पक्का माहित आहे की इथून पुढच्या काळामध्ये रिअल इस्टेटमध्ये एवढा कॅपिटल गेन राहिलेला नाहीये। सो त्यांनी काय केलं, डायरेक्टली फ्लॅट 12.5% त्याच्यावरती टॅक्स लावून टाकला। म्हणजे सामान्य माणसाच्या खिशात, मिडल क्लासच्या खिशात काही गेलं नाही पाहिजे। त्यांनी फक्त मेहनत करायची बँकेसाठी, सरकारसाठी आणि थोडंफार राहिलं तर स्वतःसाठी। मित्रांनो, फार खतरनाक परिस्थिती आहे। टॅक्स भरणाऱ्या लोकांची संख्या फार कमी आहे, त्याचा उपभोग घेणाऱ्यांची संख्या फार जास्त आहे। जे टॅक्स भरतायत त्याच्या मागे गव्हर्नमेंट हात धुवून लागलाय प्रत्येक ठिकाणी। नको तेवढा, मागच्या वर्षी सुद्धा डेटवरती इंडेक्सेशन वापरत होते, आफ्टर 3 इयर्स ते बंद करून टाकलं। रेग्युलर अर्निंगमध्ये डेट आणून टाकलं। तर कितीतरी गोष्टी ह्या बोलण्यासारख्या, कोणीतरी हे बोललं पाहिजे। मित्रांनो, जो टॅक्स पेअर वर्ग आहे, आपण मिडल क्लास लोक जे मेहनत करतात, कंपनीत कामाला जातात, घरी आणतात,
जे इनडायरेक्ट टॅक्स तर भरतात आहेत, डायरेक्ट टॅक्स पण भरतात आहेत. जिथं कुठं थोडेफार मन मारून पैसे वाचवत आहेत, त्याच्यातनं कुठंतरी 2 रुपये मिळवण्याचा प्रयत्न करतायत, ते सुद्धा पैसे गव्हर्नमेंट आपल्या खिशात जाऊ देत नाहीये. आणि नको त्या वर्गाला, मला दुसरं बोलायचं आहे, त्यांना भरपूर काय देते. जे काही करत नाही त्याला भरपूर काय द्यायचं, आणि जे काही करतोय त्याच्याकडं सगळं काही घ्यायचं, अशा पद्धतीची मानसिकता मला आता ही दिसते. बरं, हे कोणत्या पक्षाबद्दल मी बोलत नाहीये किंवा कोणत्या याच्यावर. मला सांगा, आता ते लाडकी बहीण योजना झाली, बऱ्याचशा योजना आहेत, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मध्ये ते राहुल गांधी म्हटले 8,500 रुपये प्रत्येक महिन्याला खटाखट तुमच्या अकाउंटमध्ये जाऊ. कुठून येणार ते पैसे? आम्ही रात्रंदिवस मेहनत करायची, आणि तुम्ही असा मानसिकता निर्माण करणारा वर्ग निर्माण करताय ज्यांना फुकट मिळणार आहे. आता राहुल गांधींचं त्यावेळेचं स्टेटमेंट असं पण होतं, जे मी वाचनात माझ्या आलेलं आहे, की ते म्हटले की बाबा आपण काय करू, सगळ्यांना इक्वल वाटून टाकू. म्हणजे काय, की समजा वर्गात 50 मुलं आहेत, एका मुलाला 90% मार्क पडले, एका मुलाला 35% पडले, एका मुलाला 10% पडले. तर वर्गात जेवढे काही मार्क पडले त्या सगळ्यांची बेरीज मारायची, डिवायडेड बाय नंबर ऑफ पीपल. म्हणजे काय, की 90 वालेला पण 40 मार्क आणि 10 वालेला पण 40 मार्क. सगळ्यांना जे 40 मार्क पडायला लागले, तर मग हे मेहनत कुणी करायची? 90 वाला का मेहनत करेल, की बाबा रात्रंदिवस बायका पोरं सोडायची, जीव मारायचा, पैसे वाचवायचे, सगळं काही करायचं, आणि तुम्ही काय करणार, इक्वल. आम्ही किती अभ्यास केला, 90 मार्क पाडले तरी आम्हाला 40च तुम्ही देणार. म्हणजे हे वास्तवाला धरून नाहीच आहे. मग मला तुम्हाला ही अशी मानसिकता निर्माण करायची का समाजाची, की बुवा तुम्ही कुणीही काम करू नका, तुम्हाला सगळं काही फुकट मिळणार आहे. राहुल गांधी असतील, काँग्रेस असेल, बीजेपी असेल, प्रत्येक जणाचा अजेंडा फक्त खुर्ची आहे का? आमचा कोणी विचार करणार नाहीये का मिडल क्लासचा? माझं हे आकंतानी प्रश्न आहे तुम्हाला. मित्रांनो, मी तर साधं सोपं म्हणेल, की तुम्ही मानसिकता, तुम्हाला जर काही करायचं आहे ना, बेस्ट तुम्हाला टॅक्स हवा आहे ना, मी साधं म्हणतो की टॅक्स भरणाऱ्यांची मानसिकता इच्छा कशी निर्माण होईल याच्यावरती तुम्ही काम केलं पाहिजे. सिंपल, द्या ना ग्रीन कार्ड द्या. जी लोक टॅक्स भरतात, हायर टॅक्स पेयर आहेत, त्यांना ग्रीन कार्ड द्या, त्यांना टोल माफ करा, त्यांना मंदिरात डायरेक्ट एंट्री द्या. का नाही? बुवा ग्रीन कार्ड आहे बाबा, मी सर्वात हायेस्ट टॅक्स पेयर माणूस आहे. तुम्ही म्हणता ना टॅक्स काय राष्ट्र निर्माता, टॅक्स भरणारा माणूस आहे, मग त्याची काही इज्जत आहे का नाही? त्याला इज्जत द्या ना थोडीशी. टॅक्स भरणारा राष्ट्र निर्माता आहे ना तुमच्या सॅलरी जातात ना हे टॅक्स भरणाऱ्यांच्या खिशातून. मग पोलिसांकडे गेलं, द्या ना त्याला प्रायोरिटी. ते कार्ड दाखवलं की, मग ज्याच्याकडे कार्ड नाही त्याला सेकंड प्रायोरिटी, आणि ज्याच्याकडे ते कार्ड आहे हायेस्ट टॅक्स पेयरचं, त्याला जर एवढी इज्जत आहे तर प्रत्येक माणूस प्रयत्न करेल जास्तीत जास्त टॅक्स भरून ते कार्ड मिळवण्याचा. असे करा ना काहीतरी प्लॅन. गोल्ड कार्ड बनवा, सिल्वर कार्ड बनवा, प्लॅटिनम बनवा, काय बनवायचं ते बनवा, पण बनवा जेणेकरून टॅक्स भरणाऱ्यांची मानसिकता वाढेल, ना की जी लोक मेहनत करतायत त्यांनाच लुटून तुम्ही घेणार आणि बाकीच्यांना मोकाट सोडून देणार. हे काही नाही चालणार. मित्रांनो, जर अशीच जर परिस्थिती राहिली तर मेहनत करणारी लोक भारतात राहायला प्रेफरन्स देणार नाहीत. त्यांना देश सोडायला लागेल. कारण तुम्ही करताय काय? तुम्ही आमच्या मुलाबाळांसाठी, आमच्या रिटायरमेंटसाठी काही ठेवायचंच नाहीये. तुम्हाला सगळंच लुटायचं आहे. 25% म्हणे तुम्ही टॅक्स करणार आहे कॅपिटल मार्केटला, इक्विटी मार्केटला. एवढी मोठी रिस्क घेऊन 25% टॅक्स भरायचा का? आम्ही 2 रुपये कमवणार, ते पण तुम्हाला द्यायचे. मग नक्की काय करायचं? आमचा लॉस झालं तर कोण भरणार? हे बघा, पहिली गोष्ट तर फुकट द्यायची मानसिकता बंद करा. फुकट काय द्यायचं नाही, फक्त 2 गोष्टी माझं मत आहे. फुकट द्या तुम्ही, आणि जर तुम्ही ऐकताय खरंच तुम्हाला देशाचं भलं करायचं आहे, तुमच्या येणाऱ्या पिढ्यांचं भलं करायचं, राज्यकर्ते असू द्या नाही तर आमच्या पिढ्या असू द्या, 2 गोष्टी फ्री असल्या पाहिजेत. एक तर शिक्षण, आणि दुसरं म्हणजे आरोग्याच्या सुविधा. साहेब, शिक्षणासाठी लाखो रुपये चार्ज होतात. पहिली ते 10वी पर्यंत लाखो रुपये भरताय तुम्ही, आणि काय या फालतू स्कीम आणताय? 1500 रुपये, 2000 रुपये, 8,500 रुपये. शिक्षण फ्री करा. फ्रीची गोष्ट जास्त कन्झ्युम होते ना, होऊ द्या जास्त शिक्षण कन्झ्युम. लोक इलिजिबल होतील, स्किल्ड होतील, पुढे जातील. फ्री करा सगळं. ऑल एज्युकेशन फ्री करा. तुम्हाला फ्री द्यायचं ना काहीतरी, भलं करायचं सोसायटीचं. तर मीच काय लय जाणकार आहे असं नाही, की कोणत्याही जाणकार व्यक्तीला विचारा की कोणत्या गोष्टी फ्री दिल्या पाहिजेत. लाईट फुकट नकोय, पाणी फुकट नकोय, गॅस फुकट नकोय, काही फुकट नकोय, आणि फुकटचे पैसे तर अजिबात नकोय. 2 गोष्टी फ्री. आरोग्याच्या सुविधा फुकट द्या. साहेब, लुटतायत किती ते आरोग्यवाले, त्याचा जरा थोडासा विचार करा ना. साहेब, मी आत्ताच रिसेंटली एका डॉक्टरांना भेटलो. ते म्हटलं की त्यांचा कोणीतरी मित्राचा कोणीतरी रिलेटिव्ह ॲडमिट होता, आणि तिकडे ते गेल्यानंतर त्यांनी मला जी गोष्ट सांगितली, त्यांनी बाहेर नाही कोणाला सांगितली, मला येऊन सांगितली. ते म्हटले, साहेब, तो व्हेंटिलेटरवरती होता. व्हेंटिलेटरवरचा माणूस, तुम्ही जोपर्यंत पैसे भरताय तोपर्यंत जिवंत असतो. 8.5 लाख रुपयाचं बिल केलं, त्याचा BP त्यांच्या हातात, सगळं श्वासोच्छ्वास त्याच्या हातात, सगळं काही ते
काहीतरी त्यांच्या भाषेत सांगत होते. म्हणजे त्यांनी 8.5 लाखाचं बिल केलं, त्याच्यानंतर जेव्हा ते पैसे भरायचे येईल त्यांच्याकडे परिस्थिती नाही राहिली त्यावेळेला. आरोग्याच्या सुविधा जर फ्री केल्या ना, कोणत्याच गोष्टीची फ्री ठेवण्याची गरज नाही राहणार. मित्रांनो, तुम्ही सामान्य लोक आहेत, तुम्हाला बऱ्याचशा लोकांना वाटत असेल यार 1500 रुपये मिळतात, 8,500 रुपये मिळतात, याचं काय दुखतंय. माझं दुखत नाही मित्रांनो. तुमचं आपली येणारी पिढीच बरबाद आहे, आपला देशच बरबाद आहे. म्हणजे एवढ्या दिवस जे म्हणजे चांगलं बघायचे विषय होते ते सोडून कुठंतरी हे खुर्चीच्या राजकारणामध्ये लोक हे फ्री करायला लागलेत. तुम्हाला हे देतो, ते देतो, ते देतो, आणि याच्यामध्ये फ्री तर काहीच मिळणार नाहीये. लक्षात ठेवा, जर हे असं फ्री द्यायला लागले तर उद्यापासून जी लोक मेहनत करून पैसे कमवतात ते कमवायचं बंद करतील. टॅक्सच नाही येणार, तुम्हाला फ्री कुठून काय मिळणार आहे. मला पण फ्रीच पाहिजे, मी पण नाही काम करायची इच्छा माझी, पण कशाला ताप करू नये. सकाळपासून संध्याकाळपर्यंत फिरतो, खातो, पितो, मजा करतो. तर फ्रीची मानसिकता ही घातक आहे. तुम्ही कधी पण कोणत्या पण जाणकार माणसाला विचारा, आरोग्य आणि शिक्षण या 2 गोष्टी ज्या देशामध्ये फ्री आहेत त्याच देशाचा विकास सगळ्यात जास्त होऊ शकतो असं माझं मत आहे. आणि शिक्षणाला आणि दवाखान्याला सर्वाधिक खर्च तुमचं सगळ्यांचा होतोय. विचार करा याच्यावरती. कोणतीच गोळी विकत नाही घ्यायची. देवदत्त सरकारने ते सगळं फुकट. पैसे नको आहेत आपल्याला. आरोग्य, तुम्ही पण आजारी पडणार. हे मशीन आज ना उद्या तुमचं खराब होणार आहे, तुमच्या फॅमिलीचं खराब होणार आहे, मुलांचं खराब होणार आहे. या मशीनला ट्रीटमेंटची गरज आहे आणि याच्यासाठी प्रचंड पैसा उकळला जातो. मग हे फ्री होऊ द्या. शिक्षणाला आपण किती पैसे भरतो शिक्षणाला, विचार केला का तुम्ही कधी? अरे क्लासेस किती लावता? द्या ना, चांगल्या क्वालिटीचं शिक्षण फुकटमध्ये द्या. ह्या बंद करा प्रायव्हेट शाळा. कशाला ठेवल्यात? द्या बेस्ट एज्युकेशन फुकट. या 2 गोष्टी फुकट तुम्ही नक्की मागा. जर तुम्हाला खरोखर देश, समाज आणि तुमचं स्वतःचं भलं करायचं आहे, या 2 गोष्टींची गरज आहे असं मला तळमळीनं सांगावंसं वाटतं. राहिला प्रश्न फुकट काय द्यायचं, तर शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा या फुकट द्या. दुसरं, जे टॅक्स भरतायत, जिथं 2 रुपये त्यांना मिळत आहेत तिथं त्यांना मारू नका. त्यांची मानसिकता बदलेल. कुठं पण जा, टॅक्सेस भरायचा आहे, इकडे भरायचा आहे, तिकडून आणलं तरी भरायचं आहे. इन्व्हेस्टमेंटची मानसिकता जर संपली तर कॅपिटल आणणार कुठून तुम्ही? नुसतीच खर्चिक मानसिकता कामाची नाहीये असं मला वाटतंय. आणि डेफिनेटली तुम्ही आता थोडंसं अजून मार्केटवरती गेलं की तुम्ही परत येणारच टॅक्स घ्यायला. तुम्ही रिअल इस्टेटचा कार्यक्रम करूनच टाकलेला आहे. तुम्ही गोल्डमध्ये सरळ मित्र म्हणतो तुम्ही फसवणूक केली आमची. सेव्हरेन बॉन्डला आमची फसवणूक केली आहे. तुम्ही 2015ला सुरू केलं, 2024 आता मॅच्युरिटी येते मला वाटतं, तुम्ही डायरेक्टली 15 वरनं डायरेक्ट 6% करून टाकला. 5-6 हजारांनी सोनं खाली आलं. आज मॅच्युरिटी द्यायला तुम्हाला कमी पैसे लागतात, तुम्ही बिझनेस करायला लागले. चला ठीक आहे, तुमचा पण रिव्हेन्यू थोडाफार इकडे तिकडे गेला असेल, ते 15 वरनं 6 वरनं आलं. पण मला मुद्दा हाच मांडायचा आहे की अशी वेळच काय येते तुमच्यावरती? का करताय तुम्ही असं? हे बघा, एक सामान्य माणूस म्हणून मला हे सगळं पटत नाहीये साहेब. मला माझ्या गडावरती जायला, माझ्या राजाच्या गडावरती जायला एंट्री कशाला पाहिजे? कशासाठी पैसे घेताय तुम्ही? माझ्या मंदिरात जायला तुम्ही का मला एंट्री घेताय? मला माझ्या मंदिरात जायला पैसे का लागतायत? प्रत्येकाने स्वतःला विचार. आणि हे फुकटचं काहीतरी देऊ नये ना, तुम्ही आमच्या अधिकार, सामान्य अधिकार हिसकावून घेताय आणि तुम्ही काय पण म्हणताय. दिस इज नॉट एक्सेप्टेबल. हे मला तर एक्सेप्टेबल नाहीये. तर पहिला. दुसरा मुद्दा काय झाला? पहिला मुद्दा की फ्री काय करायचं. दुसरा मुद्दा हा की तुम्ही सामान्य लोक जी भरतायत टॅक्स, जी थोडीच आहेत ती कशी वाढतील याची मानसिकता बनवा. त्यांच्या मागे लागू नका. ते वाढण्यासाठी मी म्हणतोय की कार्डची सिस्टम निर्माण करा. जे हायएस्ट टॅक्स भरतात त्यांना ग्रीन कार्ड द्या, अजून कसलं कलर गोल्ड कार्ड द्या, कोणतं तरी कार्ड द्या, आणि त्यानुसार त्यांना फॅसिलिटी पण द्या ना, इज्जत द्या त्यांना समाजामध्ये. मग माझी पण, अरे तुझ्याकडे ग्रीन कार्ड म्हणजे तुला डायरेक्ट कोणत्याही कार्यक्रमाला गेलं तर तुला व्हीआयपी चेअरवरती बसायला मिळतं. साला मी तर थोडा कमी टॅक्स भरतोय, मग मला व्हीआयपी चेअर नाही, मला मागची चेअर मिळते. सो आय शुड पे मोर टॅक्स, आय शुड वर्क हार्ड, आय शुड डू समथिंग. ही मानसिकता निर्माण करा ना. टॅक्स जमा होईल. टॅक्सेस पाहिजे ना तुम्हाला जास्त, मग अशी मानसिकता निर्माण करा. गरीब राहण्याची मानसिकता काय निर्माण करताय की यार 2,40,000 रुपये तुझं उत्पन्न आहे तर तुला ही फॅसिलिटी मिळणार नाहीये. मग ते म्हणतात 2,40,000 नको, 2 वरती कसा येऊ मी, 40,000 कसं कमी करू, याच्यावरती अशी मानसिकता बनवताय तुम्ही आमची. दिस इज अ व्हेरी रॉंग. ठीक आहे. तर दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट काय करावी अशी माझी इच्छा आहे की तुम्ही हे जे काही कार्ड सिस्टम आहे अशी निर्माण करा, किंवा अशी मानसिकता लोकांची निर्माण करा जेणेकरून तुमचा टॅक्स वाढेल, की रिस्पेक्ट द्या त्या लोकांना जी लोक टॅक्स भरतायत. आणि चौथी गोष्ट, आमचे जनसामान्य अधिकार हिसकावून घेऊ नका. मला जर मी टॅक्स भरतोय एवढा सगळा, जर मी जीव काढतोय एवढा सगळा, देश निर्माणासाठी मदत करतोय, तर मला माझ्या मंदिरात जायला पैसे नाही लागले. कसला घेताय तुम्ही? एन्व्हायरमेंट टॅक्स, अजून कसला टॅक्स, एंट्री टॅक्स आणि हा टॅक्स. ते महाबळेश्वरला 50 ठिकाणी. अरे काही हे नाटक आहे? किल्ल्यावर जायचं, मला गडावर जायला पैसे लागावेत? दिस इज नॉट फेअर. हे माझे अधिकार आहेत आणि हे माझे अधिकार तुम्ही कुठेतरी कोणत्या तरी वर्गाला कमजोर करण्यासाठी, वोट बँक टिकवण्यासाठी, तुमच्या खुर्च्या टिकवण्यासाठी जर आमच्या हा अधिकारांशी कळत असाल छोट्या छोट्या, तर हे चालणार नाहीये. प्लीज. मी फार म्हणजे शाय माणूस आहे, मला ह्या सगळ्या गोष्टीवर बोलायचं नाही, पार्टीवरती बोलायचं नाही, कशावरती. पण तुम्ही सगळ्यांनी जी मानसिकता बनवायला चालवली ना समाजाची, ती चुकीची आहे. माझा विषय वेगळा आहे, मी फार लय तज्ज्ञ आहे त्यातला असं माझं अजिबात मत नाहीये.
पण मी जे काही म्हणतोय याच्यामध्ये तथ्य आहे आणि ज्यांना हे तथ्य वाटतंय त्यांनी जरूर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. हा जाऊ द्या गव्हर्नमेंटपर्यंत. आणि तुम्हाला जर हे माझे विचार पटत नसतील तर येणारा काळ किंवा येणारी पिढी तुम्हाला शिव्या घातल्याशिवाय राहणार नाहीये. ज्या देशांनी फुकटचं झिम्बाब्वे सारखा देश जाऊन चेक करा, बरेच सारे देश आहेत ज्यांनी फुकटची मानसिकता तयार केली, फक्त पैसे प्रिंट करून वाटण्यावरती विश्वास केला, त्या देशांची वाट लागलेली आहे. इव्हन नितीन गडकरी साहेबांचं पण स्टेटमेंट तुम्ही व्हायरल झालेलं आहे, मी क्लिप ऐकलेली आहे. त्यांनी पण सांगितलं की इकॉनॉमीसाठी हे फुकट देण्याची मानसिकता फार डेंजर आहे. हे माझंच मत नाही, कोणत्या इकॉनॉमीमधला माणूस तुम्हाला सांगेल. मी फार त्यातला तज्ज्ञ जरी नसलो तरी मला साध्या सोप्या गोष्टी कळतात, त्या मांडण्याचा मी इथं प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ही आपल्याला क्रांती आत्ताच करावी लागेल, नाही तर हे खुर्चीसाठी सगळं फुकट देतील आणि हे सगळे पैसे आपल्याला आपल्या खिशातून भरायचे आहेत. आपल्याला कुठेही हे लोक जगू देणार नाही आहेत. रिअल इस्टेटची गोष्ट करताय साहेब, तुम्ही रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवताय, तुम्हाला ₹1 राहणार नाहीत. महागाईला सुद्धा बीट नाही करणार रिअल इस्टेट. आणि 12.5% जेव्हा तुम्ही भराल ना टॅक्स, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की नक्की काय चाललंय. सो प्लीज हा व्हिडिओ सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट्स, तिखट कमेंट टाका, मला शिव्या घाला, पण याच्या विरुद्ध काहीतरी झालं पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.